मित्रांनो, आज रात्रीपासून पुढील तब्बल 51 वर्षांपर्यंत या 6 राशींवर स्वतः भगवान भोलेनाथ धनाची वर्षाव करणार आहे। होय मित्रांनो, भगवान भोलेनाथ आता 12 राशींमधील या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले असून त्यामुळे या 6 राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना, अडचणी आणि कष्ट दूर होणार आहेत आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनात अशी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे की ज्यामुळे या 6 राशींचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे। मित्रांनो, या 6 खुशनशीब आणि भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर भगवान भोलेनाथ पुढील 51 वर्षे अखंड धनवर्षा करणार आहे आणि या 6 राशी धनसंपत्तीने पूर्णपणे संपन्न होणार आहे, याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका, कारण हा व्हिडिओ या राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ अवश्य लिहा, जेणेकरून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला थेट प्राप्त होईल। तर चला मित्रांनो, आता आपण त्या खुशनशीब आणि भाग्यवान राशींविषयी बोलूया, ज्यांच्यावर भगवान भोलेनाथ पुढील 51 वर्षे धनाची वर्षा करणार आहे आणि ज्या राशींचे लोक धनाने मालामाल होणार आहेत। मित्रांनो, यात कोणतीही शंका नाही की व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे फार मोठे महत्त्व असते, कारण जेव्हा व्यक्तीच्या जीवनात काही चांगले किंवा वाईट घडते तेव्हा त्यामागे ग्रहांची स्थिती मोठ्या प्रमाणात कारणीभूत असते। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर त्याच्या जीवनात सर्व काही चांगले घडते, परंतु जर ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःखांचे पर्वत कोसळू शकतात। शास्त्रानुसार भगवान भोलेनाथांना संपूर्ण सृष्टीचे निर्माता मानले जाते आणि त्यांनाच देवांचे देव महादेव असेही संबोधले जाते। म्हणजेच धार्मिक शास्त्रांमध्ये भगवान भोलेनाथांचे स्थान अत्यंत उच्च मानले गेले आहे। जरी भगवान भोलेनाथ स्वभावाने जितके भोळे मानले जातात तितकाच त्यांचा क्रोधही तीव्र असतो, पण यात कोणतीही शंका नाही की भगवान भोलेनाथांना प्रसन्न करणे अत्यंत सोपे आहे। मित्रांनो, ज्या व्यक्तीवर एकदा भगवान भोलेनाथांची कृपा झाली त्या व्यक्तीचे चांगले दिवस येण्यापासून कोणीही त्याला थांबवू शकत नाही आणि ज्या 6 राशींवर आता भगवान भोलेनाथांची कृपा होणार आहे त्या राशींच्या जीवनात पुढील काळात केवळ आनंद, सुख, समृद्धी आणि यश येणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण त्या 6 नशीबवान आणि भाग्यवान राशींपैकी पहिल्या राशीबद्दल जाणून घेऊया आणि ती रास म्हणजे मीन रास आहे। मीन राशीच्या लोकांना सांगायचे झाल्यास भगवान भोलेनाथांची विशेष कृपा तुमच्यावर बनत आहे, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि समरसता येईल, दाम्पत्य जीवन आनंदी राहील आणि त्यामुळे मन प्रसन्न व समाधानी राहील। नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याचे योग बनत आहे, तर व्यवसाय करणाऱ्यांना व्यापारात लाभाचे अनेक नवे मार्ग खुले होतील। अचानक धनलाभ होण्याचे मजबूत संकेत आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम आणि स्थिर होईल। तुमच्या वाणीवर आणि वागणुकीवर संयम ठेवल्यास पूर्वी बिघडलेली किंवा अडकलेली कामेही सहज पूर्ण होतील, तसेच कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण होतील। मित्रांनो, तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात गरजू आणि गरीब लोकांची मदत कराल तितक्याच अधिक प्रमाणात भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील। व्यापाराच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याचे ठोस संकेत आहे आणि भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील। या काळात मीन राशीच्या लोकांना नवीन वाहन खरेदी करण्याचेही योग आहे आणि भगवान भोलेनाथांच्या कृपेने आता तुमच्यासाठी काळ पूर्णपणे अनुकूल झाला आहे। म्हणूनच या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्या आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा। मित्रांनो, पुढील राशी
बघण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुमची देखील राशी असू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होय मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढील रास येते ती मेष रास आहे. मित्रांनो, मेष राशीच्या जातकांना सांगायचे झाल्यास भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर अत्यंत प्रबळ स्वरूपात बनलेली आहे. होय मित्रांनो, मेष राशीच्या लोकांना केवळ धनलाभच होणार नाही, तर त्यांच्या व्यवसायातही मोठी वाढ होताना स्पष्टपणे दिसून येईल. तुमच्या व्यापारात नफा लक्षणीय प्रमाणात वाढेल आणि व्यवसायाशी संबंधित अनेक चांगल्या संधी तुमच्या समोर उघडतील. यासोबतच जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीत प्रगती, पदोन्नती आणि मानसन्मान मिळण्याचे मजबूत योग बनत आहे. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचीही प्रबळ शक्यता निर्माण होत आहे. हे लक्षात घ्यावे की भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमची सर्व रखडलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल, ज्यामुळे घरात आनंदी, शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल. मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजेच तुळ रास आहे. तुळ राशीच्या जातकांना सांगायचे झाल्यास भगवान भोलेनाथांची विशेष कृपा तुमच्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अत्यंत उत्तम, शुभ आणि फलदायी ठरणार आहे. हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी सौभाग्य घेऊन येणारा असून तुम्हाला केवळ मानसन्मानच मिळणार नाही, तर समाजामध्ये तुमची मोठ्या प्रमाणात प्रशंसा देखील होईल. यासोबतच तुमच्या जीवनात असे अनेक नवे आणि महत्त्वाचे संधी येतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणि मोठे बदल घडून येतील. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार असून तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल. एकीकडे घरात आनंदी वातावरण राहील, तर दुसरीकडे व्यवसायात लक्षणीय वाढ दिसून येईल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन सोबतच वेतनवाढीचेही स्पष्ट योग आहे, ज्यामुळे तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल आणि त्यामुळे तुम्ही तुमचे जीवन अत्यंत आनंदाने आणि समाधानाने व्यतीत कराल. मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजे वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीच्या जातकांना सांगायचे झाल्यास भगवान भोलेनाथांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर बनलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. जर तुम्ही कोणत्याही कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर प्रकरणात अडकले असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यासोबतच तुमची रुची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये वाढेल. अचानक धनलाभ होण्याचे योग बनतील. मानसिक आरोग्य चांगले राहील आणि कोणत्याही कामासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी ठरेल. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व समस्या भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दूर होतील. परिणामी तुमच्या जीवनात अपार आनंद येईल आणि वृश्चिक राशीच्या लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. म्हणूनच या काळाचा पुरेपूर लाभ घ्या. मित्रांनो, या यादीतील पुढील रास म्हणजे धनु रास आहे. धनु राशीच्या लोकांसाठी भगवान भोलेनाथांच्या कृपेने हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे स्पष्ट योग आहे. नोकरी मिळण्याची संधी आहे. तसेच संतान प्राप्तीसाठीही अनुकूल योग बनत आहेत. तुम्हाला अपेक्षित प्रेम आणि भावनिक आधार मिळेल. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील आणि एकूणच तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ सुरू होणार आहे. या काळात तुमच्या मानसन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजात तुमची प्रशंसा केली जाईल आणि जर तुम्ही नवीन संधींचा शोध घेतला तर तुम्हाला नक्कीच चांगल्या संधी मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुमची अडकलेली कामे वेळेवर आणि यशस्वीरित्या पूर्ण होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि घरात आनंदी वातावरण राहील. यासोबतच व्यवसायात प्रगती, सामाजिक क्षेत्रात यश
अचानक धनलाभाची शक्यता आणि प्रॉपर्टीशी संबंधित बाबींमध्येही हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे। या काळात तुम्ही घर खरेदी करू शकता, वाहन खरेदी करू शकता किंवा योग्य गुंतवणूक करू शकता। म्हणूनच धनु राशीच्या लोकांनी या सुवर्ण काळाचा पूर्ण लाभ घ्यावा। या यादीमध्ये जी पुढील रास येत आहे ती म्हणजे मिथुन रास आहे। आणि मित्रांनो, मिथुन राशीच्या जातकांना हे विशेष सांगू इच्छितो की भगवान भोलेनाथ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि त्यांची अपार कृपादृष्टी तुमच्यावर सातत्याने राहणार आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात धनाशी संबंधित ज्या काही अडचणी आणि समस्या होत्या त्या आता पूर्णपणे दूर होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवताना दिसून येणार आहात। भगवान भोलेनाथांच्या कृपेने धन कमावण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही तुमच्या कामात वेगाने प्रगती करत पुढे जाताल। तसेच तुमच्या जीवनात सर्व दिशांनी पैशाचा ओघ सुरू होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होतील। नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासोबतच पदोन्नती मिळण्याचीही पूर्ण शक्यता निर्माण होत आहे। तर व्यापार करणाऱ्या लोकांसाठी अचानक धनलाभाचे योग दिसून येत आहे आणि मिथुन राशीच्या जातकांना प्रत्यक्ष धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे। तसेच कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समाधान कायम राहील। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनात आता आनंदच आनंद असेल आणि सर्व बाजूंनी सुख समृद्धी प्राप्त होईल। होय मित्रांनो, या यादीतील पुढील रास आहे कन्या रास आणि कन्या राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथ अत्यंत मेहरबान होणार आहे। कारण मागील काळात तुमच्या जीवनात ज्या काही समस्या, अडचणी आणि संकटे होती ती आता भोलेनाथांच्या आशीर्वादाने पूर्णपणे संपुष्टात येणार आहेत। या राशीचे जातक आता आपल्या कुटुंबासोबत सुखी, समाधानी आणि आनंदी जीवन व्यतीत करतील। तसेच तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होणार असून व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळताना दिसून येईल। भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि कन्या राशीच्या जातकांना आता ते सर्व काही प्राप्त होईल जे तुम्हाला हवे होते आणि ज्याचे तुम्ही खऱ्या अर्थाने हकदार आहात। त्यामुळे आता तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि सुख समृद्धी यांचे आगमन होणार आहे। म्हणून या शुभ काळाचा पूर्ण लाभ अवश्य घ्या। होय मित्रांनो, या यादीतील पुढील रास आहे कुंभ रास आणि कुंभ राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत अनुकूल आणि लाभदायक असणार आहे। आगामी काळात भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडताना दिसून येतील। तसेच तुम्हाला एखादी अत्यंत चांगली आणि मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे प्रबळ योग निर्माण झालेले आहेत। तुम्ही केलेल्या मेहनतीचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि सर्व प्रकारच्या यशांची प्राप्ती तुम्हाला होईल। तसेच जे काही कामे अडकलेली होती ती सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि कुटुंबीय तसेच मित्रमंडळींचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल। भगवान भोलेनाथांच्या कृपेने कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद राहणार आहे। कारण भोलेनाथांची असीम कृपा आता तुमच्यावर कायमस्वरूपी बनलेली आहे। धनाशी संबंधित सर्व अडचणी आता दूर होतील आणि धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी तयार होत आहे। तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढीचेही योग असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत बनेल आणि घरामध्ये आनंदी व सकारात्मक वातावरण निर्माण होईल। यासोबतच संतान प्राप्तीचे सुखही तुम्हाला लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे घरात आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण कायम राहील। होय मित्रांनो, या यादीमध्ये जी पुढील रास येत आहे ती म्हणजे सिंह रास आहे आणि सिंह राशीच्या जातकांना हे विशेष सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान महादेवांची अत्यंत विशेष कृपा निर्माण होत आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात खूप मोठा फायदा होताना दिसून येईल
आणि जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला सातत्याने यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार असून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना निश्चितच यश मिळेल. तसेच आता तुमचे मन अभ्यासामध्ये अधिक एकाग्र होईल आणि मेहनतीचे योग्य फल तुम्हाला मिळताना दिसून येईल. याचबरोबर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी मोठी आणि आनंददायक बातमी मिळू शकते. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नोकरी संबंधी अत्यंत मोठी आणि सुखद बातमी मिळण्याचे प्रबळ योग आहे, ज्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. होय मित्रांनो, या यादीतील पुढील रास आहे मकर रास. आणि मकर राशीच्या लोकांना हे सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे की भगवान भोलेनाथांच्या कृपेने आता तुम्हाला भरपूर लाभ मिळणार असून तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. आगामी काळात भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडून येतील. तसेच तुम्हाला एखादी मोठी आणि आनंदाची बातमी मिळण्याचे ठोस योग निर्माण झालेले आहे. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे संपूर्ण फळ आता तुम्हाला नक्कीच मिळेल. सर्व अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि कुटुंबीय तसेच मित्रमंडळींचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. भगवान भोलेनाथांची असीम कृपा तुमच्यावर कायम राहणार असून त्यांच्या कृपेने तुमच्या धनाशी संबंधित सर्व अडचणी आता दूर होतील. धनप्राप्तीचे अनेक योग तयार होत आहेत. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. यासोबतच घरामध्ये आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील आणि संतान प्राप्तीचे सुखही तुम्हाला लवकरच मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबात आनंद आणि समाधान नांदेल. होय मित्रांनो, या यादीतील पुढील रास आहे वृषभ रास. आणि वृषभ राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न राहणार असून त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील. त्यामुळे या संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. वृषभ राशीच्या लोकांसाठी लवकरच नवीन वाहन खरेदी करण्याचे योग आहे. तसेच तुमच्या जीवनात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडून येतील आणि धनाशी संबंधित ज्या काही समस्या होत्या त्या आता लवकरच संपुष्टात येतील, कारण स्वतः भगवान भोलेनाथ तुमचे सर्व कष्ट आणि त्रास दूर करणार आहेत. प्रेम करणाऱ्या लोकांसाठी प्रेमजीवनात यश मिळेल आणि येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. होय मित्रांनो, या यादीतील पुढील रास जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही सनातन शास्त्र ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक आणि भविष्यवाणीचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. मित्रांनो, आता जी पुढील रास आपण पाहणार आहोत ती म्हणजे कर्क रास. आणि कर्क राशीच्या जातकांना हे सांगू इच्छितो की तुमच्यावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बनत आहे, ज्यामुळे तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. जर तुम्ही न्यायालयीन किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये अडकले असाल तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच यश प्राप्त होईल. तसेच तुमची आवड धार्मिक कार्यांमध्ये वाढेल आणि अचानक धनप्राप्तीचे योगही निर्माण होत आहेत. तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि कामानिमित्त केलेला प्रवास तुमच्यासाठी यशस्वी ठरेल. तसेच घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कर्क राशीच्या लोकांना धनाशी संबंधित ज्या काही अडचणी होत्या त्या आता भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने पूर्णपणे दूर होतील आणि तुमच्या जीवनात अपार आनंद, समाधान आणि सुख समृद्धीचे आगमन होईल, ज्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे संपूर्ण जीवन सकारात्मक दिशेने बदलताना दिसून येईल. होय मित्रांनो, हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आहे. त्यामुळे या वेळेचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. तर मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची राशी कोणती होती
कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.